तर आपण पाहतोय 12th फिजिक्सचा चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये आज आपण पाहणार आहोत सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे. तर हे सुपरपोजिशन ऑफ वेव्स काय आहे? तर हा एक प्रिन्सिपल आहे, एक रूल आहे आणि हा रूल आपल्याला काय सांगतो? तर सपोज दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स जर एकाच वेळी एका पॉइंटवर येऊन पोहोचत असतील तर काय होतं? ठीक आहे. तर हा प्रिन्सिपल सांगतो की जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स एका वेळी एका पॉइंटवर येऊन पोहोचत असतील तर प्रत्येक वेव्ह आपलं आपलं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करणार. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं ट्रान्सव्हर्स वेव्हचं, तर प्रत्येक वेव्ह त्या पॉइंटला काय करणार? जर सपोज वेव्ह एक्स डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्या पॉइंटला वाय डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस करणार. ठीक आहे. तर प्रत्येक वेव्ह आपलं आपलं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करणार. सपोज पहिली वेव्ह आहे ती डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत आहे y1, दुसरी वेव्ह डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत आहे y2 आणि तिसरी वेव्ह जी आहे ती त्या पॉइंटला डिस्प्लेस करत आहे विथ y3. ठीक आहे. तर हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही असू शकतं. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे होईल म्हणजे त्या पॉइंटचं काय होणार? जर सपोज ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे रोपवर ट्रॅव्हल होणारी, तर रोपच्या त्या पार्टिकलचं काय होणार? तो वर जाणार की खाली जाणार? तर हे कशावर डिपेंड करणार? The total displacement of that point is vector sum. Okay, it is vector sum of displacements produced by each individual wave. Total displacement काय असेल? It is equal to y1 plus y2 plus y3. ठीक आहे, जर तीन वेव्स असतील तर. ओके, सो आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल resultant displacement y is equal to y1 plus y2 plus y3 आणि हे y1 y2 y3 काय आहे? They are displacements produced by wave 1, wave 2, wave 3. ठीक आहे. तर हे झालं सिंपल प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, तर काय सांगते हे प्रिन्सिपल? when two or more waves traveling through a medium arrive at a point simultaneously, एका पॉइंटवर एकाच वेळी जर त्या वेव्स येऊन पोहोचतील तर काय होतं? each wave produces its own displacement. प्रत्येक वेव्ह आपलं आपलं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते irrespective of the others. Okay, own displacement at that point irrespective of the other waves, and the total displacement at that point is vector sum. Okay, म्हणजे addition of individual displacements produced by waves. ठीक आहे, हे झालं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. तर याला समजून घेऊया एका एक डायग्राम पाहून समजून घेऊया. तर सपोज या दोन वेव्स आहेत, इथे एक रोप आहे या पॉइंट वरून. ठीक आहे, इथे एका माणसाने धरलेले आणि इथे दुसऱ्या एका व्यक्तीने या रोपला धरलेला आहे. तर ही व्यक्ती आणि ही व्यक्ती, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो दोन स्टुडंट्स, पहिला स्टुडंट आणि दुसरा स्टुडंट एकाच वेळी काय करतायत? त्या रोपला अपवर्ड्स मूव्ह करतायत आणि डाऊनवर्ड्स मूव्ह करतायत. तर वेव्स कशा प्रोड्यूस होतील? सेम फेज मध्ये त्या वेव्स प्रोड्यूस होणार. तर इथे प्रोड्यूस होणारी वेव्ह आणि इथे प्रोड्यूस होणारी वेव्ह त्या सेम फेज मध्ये असतील, पण त्या ट्रॅव्हल मात्र करत आहेत अपोजिट डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर काय होतं की ही वेव्ह अशी ट्रॅव्हल करणार, ही वेव्ह जी आहे अशी ट्रॅव्हल करणार आणि काही वेळामध्ये, ठीक आहे, अगदी छोट्याशा वेळामध्ये त्या वेव्स या पॉइंटला येऊन पोहोचतील. आणि इथे काय होणार? तर इथे पण एक क्रस्ट आहे, इथे पण क्रस्ट आहे. तर डिस्प्लेसमेंट काय असेल या पॉइंटचं? या दोन क्रस्टचं ऍडिशन होईल तिथे. ठीक आहे. तर या क्रस्ट जशा एकमेकांकडे पोहोचतात तर त्या एकमेकांमध्ये मिळून जातील आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे असेल, पहा इथून एवढ्या भागामध्ये ह्या क्रस्ट काय झालेले आहेत? इथे एकमेकांमध्ये मिळालेले आहेत. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल त्या पॉइंटचं किंवा तेवढ्या भागाचं? तर टोटल ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय फर्स्ट वेव्ह अँड डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय सेकंड वेव्ह. पहिल्या वेव्ह मुळे जे डिस्प्लेसमेंट होत आहे प्लस दुसऱ्या वेव्ह मुळे जे डिस्प्लेसमेंट होत आहे ते टोटल डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे, इथून एवढ्या पोर्शनचं. ओके, त्यानंतर ठीक आहे, तर मोठी क्रस्ट तिथे तयार होणार आणि पूर्ण ओव्हरलॅप झाल्यानंतर काय होणार? त्या दोन्ही क्रस्ट एक खूप मोठी क्रस्ट तिथे तयार होणार. तर जर सपोज पहिल्या क्रस्ट मुळे अँप्लिट्यूड आहे ए, पहिल्या क्रस्टचा अँप्लिट्यूड आहे ए,
दुसऱ्या क्रस्टचं अँप्लिट्यूड पण जर सेम असेल ए, तर या पॉइंटचं जेव्हा त्या कम्प्लिटली ओव्हरलॅप होतील टोटल डिस्प्लेसमेंट काय असेल 2a. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे. आणि त्यानंतर काय होणार, कारण त्या वेव्स अशा ट्रॅव्हल होत आहेत, एक उजवीकडे एक डावीकडे, तर ही वेव्ह जी आहे लेफ्ट कडे ट्रॅव्हल होणारी ती पुढे निघून जाईल आणि ही वेव्ह जी राईट कडे ट्रॅव्हल करत आहे ती पण पुढे निघून जाणार. ठीक आहे, ओके. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स कुठे इफेक्टिव्ह आहे? इथे. ठीक आहे, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्याला कुठे दिसून पडतो? इथे दिसून पडत आहे. ठीक आहे, तर हे झालं की दोन वेव्स सेम फेज मध्ये आहेत बट अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत आहेत. आता नेक्स्ट कन्सिडर करूया दोन वेव्स, म्हणजे पहिला स्टुडंट आणि दुसरा स्टुडंट त्या रोपला एक जर अपवर्ड्स मूव्ह करत असेल त्याच वेळी दुसरा डाऊनवर्ड्स मूव्ह करतोय, तर काय होणार? एक वेव्ह अशी असेल, एक क्रस्ट जर असेल तर दुसरी काय असणार त्याच वेळी प्रोड्यूस होणारी ट्रॉप. ओके, आणि त्या मिड पॉइंट कडे येत आहेत क्रस्ट आणि ट्रॉप, तर काय होतं की जेव्हा त्या कम्प्लिटली ओव्हरलॅप होतील, या मिड पॉइंटला जेव्हा कम्प्लिटली ओव्हरलॅप होतील, तर एक या साइडने क्रस्ट आलेली आहे, दुसऱ्या साइडने ट्रॉप आलेली, तर ही वेव्ह या पॉइंट्सना डिस्प्लेस करत आहे अपवर्ड्स, असं डिस्प्लेस करत आहे. ठीक आहे, पण त्याच वेळी काय करत आहे की ही जी दुसरी ट्रॉप आलेली या साइडने, ठीक आहे, राईट टू लेफ्ट जी ट्रॉप आलेली आहे ती या पॉइंट्सना डाऊनवर्ड्स असं खेचत आहे, आणि त्यामुळे काय होणार मग टोटल डिस्प्लेसमेंट जेवढं अपवर्ड्स मूव्ह करत आहे एक लेफ्ट कडून आलेली वेव्ह, तेवढंच जी राईट कडून आलेली वेव्ह आहे ती डाऊनवर्ड्स खेचत आहे त्या सगळ्या पॉइंट्सना प्रोबच्या, आणि त्यामुळे टोटल डिस्प्लेसमेंट काय असेल? 0. ओके, तर इथे या दोन्ही वेव्हज आहेत आउट ऑफ फेज. किती आउट ऑफ फेज? आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्री आउट ऑफ फेज किंवा पाय रेडियन आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर जर फेज मध्ये असतील, इन फेज असतील, तर अँप्लिट्यूड वाढेल, आणि आउट ऑफ फेज जर असतील तर इथे काय होणार? अँप्लिट्यूड कॅन्सल आउट होतील. ठीक आहे, ओके. इन फेज असतील तर क्रस्ट प्लस क्रस्ट एक मोठी क्रस्ट देईल, ट्रफ प्लस ट्रफ एक मोठी ट्रफ देईल, आणि जर आउट ऑफ फेज असतील तर क्रस्ट आणि ट्रफ एकमेकांना ओव्हरलॅप करतील एका वेळेला, आणि त्यामुळे काय होणार? टोटल अँप्लिट्यूड इथे होणार या भागात 0. ठीक आहे, क्लिअर आहे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स कसं अप्लाय करायचं ते. तर नेक्स्ट आपण काय करणार आहोत, तर दोन वेव्स जेव्हा एकमेकांवर सुपर इम्पोज होतात तेव्हा जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्या वेव्हचं अँप्लिट्यूड काय असणार आणि त्या वेव्हची फेज काय असणार. ठीक आहे, हे आपण फाइंड आउट करणार आहोत, त्यासाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत. ओके, चला तर पाहूया हे डेरिवेशन. अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. ठीक आहे, तर दोन वेव्स कन्सिडर करूया. सो लेट्स कन्सिडर two waves traveling through a medium. ओके, सो आपण असं म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट ड्यू टू फर्स्ट वेव, डिस्प्लेसमेंट ड्यू टू फर्स्ट वेव is suppose y1 equals to a1 multiplied by sine of kx plus omega t. ओके, वेव सपोज राइट टू लेफ्ट जात आहे, ओके, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जात आहे. ठीक आहे, आणि सेकंड वेव जी आहे it is y2 equals to a2 multiplied by sine of kx plus omega t plus phi. ओके, तर सपोज काहीतरी फेज डिफरन्स आहे दोन्ही वेव्स मध्ये, किती फेज डिफरन्स आहे? फाय. ओके, तर आता सिम्प्लिसिटीसाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत? आपण कन्सिडर करणार आहोत x इज इक्वल टू 0. कुठला पॉइंट कन्सिडर करणार आहोत? x इक्वल टू 0. तर मी म्हणू शकतो ऍट x इक्वल टू 0 y1 काय होणार? इट इज a1 साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी, तर x इज 0 म्हणजे kx इज 0, सो इट इज a1 साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, सो इट इज a1 साइन ऑफ ओमेगा टी, आणि y2 काय होईल? a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स काय सांगतो आपल्याला
की हे पहिल्या वेव्हमुळे होणारं डिस्प्लेसमेंट आहे, हे दुसऱ्या वेव्हमुळे होणारं डिस्प्लेसमेंट आहे. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल? ऍडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय फर्स्ट वेव्ह प्लस डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय सेकंड वेव्ह. ठीक आहे. सो देयरफॉर आय कॅन से द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y is equal to y1 plus y2. ठीक आहे. तर y1 काय? a1 sin ओमेगा टी, y2 आहे a2 sin ऑफ ओमेगा टी प्लस फाय. a1 sin ओमेगा टी प्लस a2 मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आहे आपल्याकडे. त्यानंतर आपण काय करणार? हे जे साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय याला आपण एक्सपांड करणार. ओके. कुठला फॉर्म्युला आहे? साइन ऑफ ए प्लस बी. ऑसिलेशन्स मध्ये आपण शिकलेलो आहोत. तो साइन ऑफ ए प्लस बी काय असतो? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. सो साइन ऑफ ए काय आहे आपला? ओमेगा टी. बी काय आहे? फाय. सो साइन ऑफ ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ऑफ ओमेगा टी साइन फाय. ठीक आहे. असं एक्सपान्शन होईल. सो इट इज a1 sin omega t plus a2 multiplied by sin omega t cos phi plus cos omega t sin phi. ठीक आहे. त्यानंतर आपण a2 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर आपल्याला मिळेल a1 sin ऑफ ओमेगा टी आणि या स्टेप मध्ये मी काय करणार? sin ओमेगा टी कॉमन घेणार. ठीक आहे. कशासाठी ते कळेल. तर साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी कॉमन जर घेतलं तर काय राहील? इथे राहील a1 आणि इथे राहील a2 cos फाय. ठीक आहे. सो a1 प्लस a2 cos फाय मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ ओमेगा टी. ओके. प्लस काय आहे? a2 मल्टिप्लाइड बाय cos ओमेगा टी साइन फाय. तर याला मी लिहिणार a2 साइन फाय मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे. हे टोटल डिस्प्लेसमेंट आहे. तर इथे सिमिलर डेरिवेशन एक आपण ऑसिलेशन्स मध्ये पाहिलं होतं. तर इथे आपण काय करणार? याला लिहिणार काहीतरी रिझल्टंट अँप्लिट्यूड. सपोज आर रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे आणि रिझल्टंट फेज आहे सपोज इथे फाय आहे तर सपोज थीटा वगैरे. ओके. तर आपण म्हणू शकतो की लेट आर मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू ही टर्म. ठीक आहे. आणि आर साइन थीटा इक्वल्स टू दिस टर्म. ओके. सो आर कॉस थीटा इक्वल्स टू a1 प्लस a2 cos फाय and r sin theta equals to a2 sin फाय. ठीक आहे. तर याला म्हणूयात इक्वेशन 1, याला म्हणूयात 2. तर आपण 2 सबस्टिट्यूट करणार आहोत 1 मध्ये. ओके. तर काय मिळतंय आपल्याला? हे आहे r cos फाय sin ओमेगा टी, सॉरी r cos थीटा sin ओमेगा टी आणि ही टर्म आहे r sin थीटा. ओके. सो r sin थीटा cos ओमेगा टी. ते मी लिहिणार आहे इथे. सो y इज इक्वल टू आपल्याला मिळतंय काय? r cos थीटा r मल्टिप्लाइड बाय cos थीटा sin ओमेगा टी प्लस r sin थीटा मल्टिप्लाइड बाय cos ऑफ ओमेगा टी. परत आपण काय करू शकतो की r ला कॉमन घेऊ शकतो. r कॉमन घेतला. इथे राहणार sin ओमेगा टी cos थीटा, इथे असणार cos ओमेगा टी sin थीटा. हे काय? sin ऑफ ओमेगा टी प्लस थीटा. ठीक आहे. साइन ए कॉस बी काय असतं? सॉरी साइन ऑफ ए प्लस बी काय असतं? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर इथे मला मिळणार आहे आर मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ ओमेगा टी प्लस थीटा. ही झाली रिझल्टंट वेव्ह. ओके. दोन वेव्हची मिळून एक रिझल्टंट वेव्ह. हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि थीटा आहे रिझल्टंट फेज. ठीक आहे. तर इथे मी म्हणू शकतो वेअर y is resultant displacement ओके. त्यानंतर r is resultant amplitude आणि theta is resultant phase. ठीक आहे.
तर यात सगळ्यात आधी आपण आर आणि थिटा आपल्याला फाइंड करायचंय, तर थिटा फाइंड करूया, कारण ते अगदी सिंपल आहे. सो आर साइन थिटा इक्वल्स टू A2 साइन फाय, आर कॉस थिटा इक्वल्स टू A1 प्लस A2 कॉस फाय. तर मी काय म्हणू शकतो, याला याने डिवाइड केलं तर मला काय मिळणार, आर आर कॅन्सल आउट होणार आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा असेल टॅन ऑफ थिटा. ठीक आहे, तर टॅन थिटा इक्वल्स टू A2 साइन फाय अपॉन A1 प्लस A2 कॉस फाय. ओके, सो टॅन थिटा आपल्याला मिळेल, सो फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे, याला पण नाव देऊया, याला 3 म्हणूयात. सो टॅन थिटा इक्वल्स टू मला मिळतंय काय, A2 साइन फाय डिवाइडेड बाय A1 प्लस A2 कॉस ऑफ फाय. म्हणजे मला थिटा जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, इथे टॅन इनवर्स घ्यावं लागेल. टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल आउट होणार. ठीक आहे, आणि मिळणार मला थिटा. आणि राईट साइडला जर टॅन इनवर्स घेतला तर तो राहील टॅन इनवर्स ऑफ दिस टर्म. ठीक आहे, तर मी टॅन इनवर्स घेतो. ओके, आणि म्हणून मी काय लिहू शकतो की थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ A2 साइन फाय डिवाइडेड बाय A1 प्लस A2 कॉस ऑफ फाय. ओके, अगदी सिंपल आहे. ठीक आहे, तर ही झाली फेज. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड आर. ठीक आहे, तर मी काय करू शकतो की फ्रॉम इक्वेशन 2, याला आपण 2a आणि 2b म्हणू शकतो, बट इट्स ओके. इक्वेशन 2 वरून, इक्वेशन 2 मध्ये हे दोन इक्वेशन्स आहेत, तर मी काय करणार, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग दिस टू. ठीक आहे, याला ठीक आहे नाव देऊया 2a आणि 2b म्हणूया. ओके, सो दिस इज सपोज 2a अँड दिस इज 2b. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जे इक्वेशन 2. ओके, सो स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन नंबर 2a अँड 2b काय मिळतंय मला, तर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, आणि आर स्क्वेअर कॉमन घेतला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, जो काय असतो 1. ठीक आहे, सो स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 2a अँड 2b मला मिळतंय लेफ्ट हँड साइडला आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे तो, A2 साइन फाय चा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर A1 प्लस A2 कॉस फाय चा स्क्वेअर. सो इट इज A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस A1 प्लस A2 कॉस फाय चा स्क्वेअर, म्हणजे तो येईल A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस याचा स्क्वेअर काय होणार, A1 स्क्वेअर प्लस A2 कॉस फाय चा स्क्वेअर. ओके, प्लस 2 टाइम्स A1 मल्टीप्लाइड बाय A2 मल्टीप्लाइड बाय कॉस फाय. ठीक आहे, सो A प्लस B चा स्क्वेअर. सो वी हॅव, मी आधी हा लिहिणार सेकंडचा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर आधी लिहिणार. सो A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस A1 स्क्वेअर प्लस माझ्याकडे काय 2 टाइम्स A1 मल्टीप्लाइड बाय A2 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ फाय. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की A2 स्क्वेअर जर कॉमन घेतला इथे आणि इथे, तर काय राहतं, साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय जो आहे 1. ठीक आहे, म्हणजे या दोन टर्म मधून काय राहणार, A2 स्क्वेअर, आणि काय आहे A1 स्क्वेअर आहे आणि ही टर्म. ठीक आहे, आणि लेफ्ट हँड साइडला आर स्क्वेअर आहे. ओके, कारण आर स्क्वेअर कॉमन घेतला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येणार 1. ठीक आहे, सो इथे आर स्क्वेअर म्हणून मी लिहू शकतो की आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ फाय. आणि म्हणून आर काय असेल, ते स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ फाय. ओके, तर हा झाला, सॉरी
हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड. ओके, तर असा फॉर्म्युला याआधी तुम्ही कुठे पाहिलेला आहे का? पाहिलेला आहे हा फॉर्म्युला वेक्टर्स मध्ये. ठीक आहे, दोन वेक्टर्स जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा त्यांचा रिझल्टंट, सपोज ए आणि बी असेल, दोन वेक्टर्स ए बार आणि बी बार, त्यांच्यामध्ये अँगल आहे सपोज फाय. ठीक आहे, तर रिझल्टंट काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ फाय. ठीक आहे, म्हणूनच आपण काय म्हणतोय, वेक्टर सम करतोय आपण इथे. काय करतोय? वेक्टर सम. ओके, ठीक आहे, तर फॉर्म्युला इज सिमिलर टू दॅट ऑफ वेक्टर्स. ऑल राईट, आणि फेजचा पण फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता. हा पण फॉर्म्युला अगदी वेक्टर्स मध्ये आपण पाहिलेला आहे तसाच आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हा अँप्लिट्यूड झाला. यात दोन स्पेशल केसेस पाहूया. मॅक्सिमम अँप्लिट्यूड केव्हा असेल आणि मिनिमम अँप्लिट्यूड केव्हा असेल. तर मॅक्सिमम केव्हा असणार? तर अँप्लिट्यूड मध्ये काय व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल आहे फक्त कॉस ऑफ फाय. ठीक आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल? 1. मिनिमम काय असेल? -1. ठीक आहे, सो मी म्हणू शकतो मॅक्सिमम अँप्लिट्यूड कधी असेल? when cos of phi is equal to 1. that is phi काय असेल? 0. म्हणजे दोन वेव्स काय असतील? इन फेज असतील. ठीक आहे, 0, 2 पाय, 4 पाय वगैरे आपण म्हणू शकतो. ओके, फेज डिफरन्स काय आहे दोन वेव्स मध्ये? 0 आहे. ठीक आहे, दॅट इज when two waves are in phase. ठीक आहे, दोन्ही वेव्ह जर सारख्या फेज मध्ये असतील तेव्हा आपल्याला मिळणार मॅक्सिमम अँप्लिट्यूड. आणि किती असेल मॅक्सिमम अँप्लिट्यूड? तर तो फाइंड आउट करूया. सो आर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 मल्टिप्लाइड बाय कॉस फाय. कॉस फाय काय आहे? 1 आहे. ठीक आहे, सो कॉस फाय आहे 1 म्हणून तो आपण लिहिणार नाही. ओके, 1 मल्टिप्लाय बाय 2 a1 a2 इज 2 a1 a2. ठीक आहे, तर आता याचा स्क्वेअर रूट काय आहे? तर हा आहे a1 प्लस a2 चा स्क्वेअर, म्हणून याचा स्क्वेअर रूट काय होणार? a1 प्लस a2. सो मॅक्सिमम अँप्लिट्यूड काय? इट इज सम ऑफ अँप्लिट्यूड्स ऑफ टू वेव्स. ठीक आहे, अगदी सिंपल आहे. ठीक आहे, तर जर दोन वेव्स सेम फेज मध्ये असतील, ओके, म्हणजे क्रस्टवर जर क्रस्ट येत असेल किंवा ट्रॉपवर ट्रॉप येत असेल, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल? जस्ट y1 प्लस y2 असेल. ठीक आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल? म्हणजे दोन्ही क्रस्टचं ऍडिशन किंवा दोन्ही ट्रॉपचं ऍडिशन असेल. ओके, त्यानंतर मिनिमम अँप्लिट्यूड. सो मिनिमम अँप्लिट्यूड काय असणार? तर इथे मी काय म्हणू शकतो की व्हेन cos of phi is equal to -1. cos phi -1 कधी असेल? that is phi is equal to what? pi म्हणजे 180 डिग्री किंवा 3 पाय वगैरे वगैरे. ओके, पाय, 3 पाय, 5 पाय इत्यादी इत्यादी. तर जेव्हा फेज काय असेल? 180 डिग्रीज किंवा ऑड मल्टिपल्स ऑफ 180 डिग्रीज असेल, पाय किंवा ऑड मल्टिपल्स ऑफ पाय जेव्हा असेल, तेव्हा कॉस ऑफ 180 आपल्याला माहितीये काय असतो? -1. ठीक आहे, तेव्हा काय असणार मग? ही टर्म जी आहे सेकंड टर्म इथे सबस्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, इन फेज जेव्हा असेल तेव्हा ऍड होईल. आता काय होणार? सबस्ट्रॅक्ट होणार, कारण कॉस ऑफ फाय काय आहे? -1 आहे. मग अँप्लिट्यूड काय होईल? मिनिमम असेल. आणि किती असेल तो मिनिमम? सो therefore we get r equals to square root of a1 square plus a2 square minus of 2a1 a2. ओके, आणि इथे काय येते? हे a1 मायनस a2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला मिळेल a1 मायनस a2. सो r इज इक्वल टू वी गेट a1 मायनस a2. ठीक आहे, ओके, तर हे झालं मिनिमम अँप्लिट्यूड. ऑल राईट,
तर हे झालं डेरिव्हेशन. ठीक आहे. सो दिस इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ अ वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. ठीक आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असतं? R इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi आणि रिझल्टंट फेज काय असते? ते tan इनव्हर्स ऑफ a2 sin phi डिवाइडेड बाय a1 प्लस a2 cos of phi. ओके. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.